म्हणजे आपण बिलवरकर कुटुंबाला देत आहे त्याच्यामध्ये तुमच्यावरती आरोप होत आहेत 50,000 कोटीच्या घोटाळ्याचा. नेमका याच्यामध्ये किती तथ्य आहे? हा काही दिवसापासून वर्तमानपत्रात किंवा आपल्या टीव्हीच्या माध्यमातून किंवा काही संघटनाच्या माध्यमातून एक बिवलकर कुटुंबियांना 12.5% अंतर्गत जमीन दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे. त्याबद्दल सिडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा 1970 मध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली. त्या जमिनीमध्ये आपण कॉम्पेन्सेशन दिले. त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना 12.5% सुद्धा जमीन देण्यात यावा. त्या 12.5%ची या बिवलकर कुटुंबियांची मागणी होती. त्याच्या अनुषंगाने शासनाकडे बरेच काही पत्रव्यवहार झालेला आहे आणि सिडकोनी आपली भूमिका शासनाकडे स्पष्टपणे मांडलेली होती. शासनाकडे अहवाल गेल्याचे नंतर शासनानेही सुद्धा त्यांच्या जो विधी व न्याय विभाग आहे ते इंटरप्रिटेशनचा भाग होतं त्यांचे अभिप्राय घेतल्याचे नंतर शासनाने आम्हाला रितसर 1 मार्च 2024ला कळवले की यांना 12.5%साठी पात्र आहे. त्या अनुषंगाने विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन शासनाने आम्हाला रितसर आदेश दिल्यानंतरच ही बाबीची खात्री केल्याचे नंतर सिडकोनी 12.5% योजनेअंतर्गत त्यांना प्लॉट देण्यात आलेले आहे. सर असा आरोप होतो की वन जमीन होती आणि बिवलकर कुटुंबियांनी सिडकोला सुद्धा फसवलेलं आहे, वन विभागाला फसवलेलं आहे. त्यात किती तथ्य आहे? आता 1 मार्च 2024चे आदेश आल्याचे नंतर आम्ही त्याचे प्लॉट राधित करण्याची कारवाई सुरू केली. त्याचे नंतर जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात आली त्याचे नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024 मध्ये लिहिला आणि त्यांनी लिहिला की त्यांची 9 हेक्टरच्या दरम्यान त्यांची वन जमीन आणि काही 6 हेक्टरच्या दरम्यान त्यांचे मँग्रोव्ह कांगरवण या ठिकाणीच आहे. त्या अनुषंगाने आपण तत्काळ याच्यावर पुढील कारवाई करून शासनाकडे अहवाल पाठवला आणि शासनाचे मार्गदर्शन यामध्ये मागितलेले आहे. आणि या अनुषंगाने जो 53,000 चौरस मीटरचा जो प्लॉट इरादित होता त्याच्या पुढची प्रक्रिया थांबून शासनाच्या मार्गदर्शन आल्याच्या नंतर पुढील कारवाई केली जाईल. तोपर्यंत ते प्लॉटचं वाटप त्यांना करण्यात आलेलं नाही. सर जमिनीचे लोकेशन कुठे कुठे आहे? जमिनीच्या लोकेशन ते उल्वे दापोली कोपर तारगड आणि सोनखार. संदर्भात आरोप केला 50,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे त्याबद्दल काय? याबद्दल मी एकच सांगेल की हा जो सध्याचा इश्यू आहे त्यांची जो 60 हेक्टर 95 आर जमीन संपादित केली त्या बदल्यात 12.5%चा जो प्लॉट आहे ते 53,000 चौरस मीटरचा आहे आणि त्याच्यानंतर एक दुसरे प्रकरणामध्ये एक 8,000 चौरस मीटरच्या प्लॉटचा आहे. 8,000 चौरस मीटरचा प्लॉट इरादित झालेला आहे आणि 53,000चा इरादित झालेला आहे, ते वाटप झालेला नाही. तो हा विषय फक्त 53,000 प्लस 8,000 चौरस मीटरचे निगडीत असून त्याच्या पुढची कुठलीही जमीन त्यांना देण्यात आलेली नाही आहे. सर सिडसाला अध्यक्ष झाले तेव्हाच हे सगळं प्रकरण झालं, त्यांना देण्यात आली. आता त्याबद्दल जो काही रितसर बोर्डाबद्दल जो प्रक्रिया होते आता ते कोणी म्हणजे आता अध्यक्ष कोणीतरी असणारच आहे. त्यावेळी जो काही अध्यक्ष होते त्याच्या अनुषंगाने रितसर शासनाची मान्यता घेऊन जसं मी सांगितलं विधी विभागाचे अभिप्राय घेऊन पुढील संचालक मंडळाने कारवाई केली. सर याला जोडून एक राजकीय प्रश्न आहे. 30 वर्ष अपात्र ठरवलं होतं त्यानंतर शिरसाट 25 दिवसांसाठी अध्यक्ष झाले आणि त्यांना 20,000 कोटींची तडजोड करून या ठिकाणी हे पात्र ठरवण्यात आलं. राजकीय आरोप होता. नाही, मी जसं म्हटलेलं आहे की हा प्रश्न फक्त 53,100 चौरस मीटर प्लॉट आणि 8,000 चौरस मीटर प्लॉट तिथपर्यंतच निगडीत आहे. त्याचे पुढचे कुठलीही जमीन आपण देण्यात आलेली नाही आहे. सर 12.5% भूखंड देताना सिडकोने लँड सेलिंग ऍक्टचा विचार केलेला जसं मी म्हटलं की या केसमध्ये आपण सर्व बाबीची शहानिशा करूनच आपण सविस्तर अहवाल शासनाला पाठवला. जसं मी म्हटलं की हा इंटरप्रिटेशनचा भाग होता. शासनाने त्यांच्या स्तरावर विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन त्यांचे इंटरप्रिटेशन घेऊन शासनाने रितसर आम्हाला कळवण्यात आलेला आहे. शासन आदेश जेव्हा लॉ अँड ज्युडिशियरीचे अभिप्राय आल्याचे नंतर आम्हाला कळवला त्याची आपण या ठिकाणी अंमलबजावणी केलेली आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम पत्रकार आणि बंधू आणि भगिनींनो, आज बिवलकर कुटुंबियावरील जी चिखलफेक सुरू आहे आणि खोटे नाटे आरोप सुरू आहेत की ब्रिटिशांनी आम्हाला जमीन इनाम दिल्या, या गोष्टी अत्यंत खेदजनक व अपमानकारक आहेत. आमच्या बिवलकर कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहास रचलेला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध लढत आहेत. आमच्या जमिनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघोजी आंग्रे यांच्याकडून इनाम म्हणून मिळालेल्या आहेत. पुढे या जमिनी ब्रिटिश सरकारने इनाम जप्त करून ताब्यात घेतल्या होत्या.
त्याविरुद्ध कैलासवासी श्री विनायक धुंडीराज बिवलकर यांनी ठाणे कोर्टात डिक्लेरेशनचा दावा दाखल केला आणि तो पुढे प्रिव्ही काउन्सिल म्हणजे त्यावेळेचे सुप्रीम कोर्ट हे लंडनला होते, तेथे जाऊन ब्रिटिशांविरुद्ध दावा जिंकला आणि ब्रिटिशांनाच त्यांच्या कोर्टात हरवले आणि जमिनी परत मिळवल्या. आणि आजचे हे चिटर लुटर ज्यांच्यावर 420 फोर्जरी वगैरे दावे आहेत, असे उदानी, सिटीजन फोरम आणि अचानक जागे झालेले वन खाते या जमिनी वन खात्याच्या आहेत असा क्लेम करत आहेत. हे ददांत खोटे आहे. मी सध्या परदेशात असून 27-28 तारखेस परत येत आहे. त्यावेळेस या जमिनी संदर्भातील सविस्तर माहिती देणार आहे. ULC कायदा हा आम्हाला लागू होत नाही. हे जे बालिश आरोप करत आहेत त्यांच्या बोलविता धनी कोण आहे ते आम्हाला माहिती आहे. या सर्व गोष्टी आज कित्येक वर्षे आम्ही सहन करत आहोत. जमिनीतील खोटी कुळे, खोटे बिवलकर उभे करून आम्हाला त्रास दिला जात आहे. मी आर्किटेक्ट आहे, प्रोफेसर आहे आणि मी भारतासाठी आर्किटेक्ट निर्माण केले आहेत व करत आहे. या देशासाठी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेले आहे. आम्ही ब्रिटिशांना घाबरलो नाही तर असल्या फटीचर लोकांना अजिबात घाबरत नाही. आणि या सर्वांना सांगू इच्छितो की या सर्व आरोपात अजिबात तथ्य नाही. त्याच वेळी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आमच्याकडे आहे. आज प्रेस नोट रिलीज करत आहे, पण येणाऱ्या काळात मी लवकरच भेटणार आहे. यामध्ये कोणत्याही 50,000 कोटीचा दावा अस्तित्वात नाही, जमीन अस्तित्वात नाही, हे सर्व खोटे आहे. सर्वे नंबर 51 ची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. ती केस आम्ही हायकोर्टात जिंकलो होतो. सिडको सुप्रीम कोर्टात गेले आहे व त्यांना इंटरिम स्टे मिळाला आहे. तिथेही आमचाच विजय होणार आहे. सिडकोने 52,000 चौरस मीटरचा जागा दिल्याचे सांगतात, ती आम्हाला दिलेली नाही. सिडकोच्या विविध भागातील आमच्या जमिनी ॲक्वायर केलेल्या आहेत व त्याचा मोबदला आम्हाला दिला जातो. तो दिलेला मोबदला व या जमिनीचा संबंध जोडून असा घोटाळा झाला आहे असे दाखवून त्यात या लोकांना खंडणी वसूल करायची आहे. आणि खंडणीखोर वन खाते जे अचानक जागे झाले आहे आणि सगळीकडे वन खात्याच्या जमिनी असल्याचे सांगत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की नवी मुंबईचा एअरपोर्ट आमच्या जागेत झाला आहे. जर तिथे वन होते तर एअरपोर्ट धावपट्टीवर झाडे लावा आणि एअरपोर्ट बंद करा.